मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत भाजपची कोर कमिटीची बैठकीत नागपूर पालिका गटनेत्याबाबत निर्णय होणार। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती, आज किंवा उद्या होणार बैठक। धाराशिव जिल्हा परिषद जागा वाटपावरून शिवसेना भाजपमधील तणावावर तोडगा। शिवसेना जिल्हा परिषदेच्या 23 जागा तर पंचायत समितीच्या 50 जागा लढवणार। मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। ठाणे भाजपच्या गटनेतेपदी मुकेश मोकाशी यांची निवड। ठाण्यातून प्रभाग क्रमांक 4 मधून मुकेश मोकाशी विजयी। मोकाशी यांनी ठाणे पालिकेचं माजी उपमहापौरपद भूषवलंय। मुंबईत महापौर पदावरून सत्ताधाऱ्यांमध्ये वाद। मुंबईत कोण महापौर होणार याबद्दल अजून ताळमेळ नाही, विजय वडेट्टीवारांचा टोला। चंद्रपुरात काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात, सुधीर मुनगंटीवारांचा दावा। सुधीर भाऊंचा बाण बिनतिरकी कमाल, विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। तर बाबासाहेबांचं नाव न घेतल्यानं महाजनांविरोधात संताप। महाजनांकडून दिलगिरी व्यक्त। महाजनांना बाबासाहेबांचं नाव घ्यायला लाज वाटते, विजय वडेट्टीवारांची टीका। शिवसेना हाच आमचा एक नंबरचा शत्रू, शेकापच्या निर्णयात शेकापच्या चित्रालेखा पाटील यांचं वक्तव्य। तर राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। मंत्रिमंडळात महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केली जाण्याची शक्यता। आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक। शिवसेनेचे नगरसेवक आज कोकण भवनात जाणार। दुपारी 12 वाजता 29 नगरसेवक जाऊन करणार स्वतंत्र गटाची नोंदणी। बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करून कोकण भवनात जाणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज मुंबई महापालिकेत जाणार। सर्व नगरसेवक आज 11 वाजता पालिकेत दाखल होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सोलापूर दौऱ्यावर। जिल्हा परिषद पालिका निवडणुकीसाठी अक्कलकोटमध्ये घेणार जाहीर सभा। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत, तर दुपारी 3:30 वाजता अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्ह वाटप होणार। महापौर निवड गट नेतेपदासाठी भाजपची पुण्यात बैठक। भाजपच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक। संभाजी भिडेंच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज पुण्यात आंदोलन। शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध। बालगंधर्व राम मंदिर चौकात संध्याकाळी 5 वाजता आंदोलन। नागपूर मनपासाठी आज विभागीय आयुक्तांकडे काँग्रेस करणार स्वतंत्र गट नोंदणी। प्रभाग 30 मधील संजय महाकाळकर यांचं नाव गटनेतेपदासाठी जवळपास निश्चित। कल्याण पूर्वेत पोस्टर लावल्याचं प्रकरण। पोस्टर लावणाऱ्या ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू। पोलिसांनी दबाव टाकल्यामुळे रमेश टिकेंचा मृत्यू। ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप। मंत्री गणेश नाईकांचा महायुतीतील नेत्यांना टोला। जाती धर्माच्या भिंती टाकून राजकारण करू नका, मी कधीच जात धर्म पाळला नाही म्हणून लोक माझ्या पाठीशी। पालघरमधील एका रुग्णालय उद्घाटनाच्या कार्यक्रमात गणेश नाईकांचं वक्तव्य। महापुरुषांचा अपमान करणं ही भाजपची जुनी सवय। आज पुन्हा एकदा नाशिकच्या भूमीत त्याचं दर्शन घडलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता घोर अपमान केला। वर्षा गायकवाडांची ट्विट करत भाजपवर टीका। सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ठाकरे सेनेला मोठा दणका। अणाव दावाची वाडी, शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंतांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक। छत्रपती संभाजीनगरात वंचितकडून निदर्शनं। ईव्हीएम आणि आमदार नारायण कुचेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दिली फाशी। अकोल्यात महापौर उपमहापौर निवडणुकीत चुरस। भाजपकडून महापौर पदासाठी 2, उपमहापौर पदासाठी 1 उमेदवार, तर ठाकरे सेनेकडून महापौर पदासाठी 1 तर उपमहापौर पदासाठी 1 उमेदवार। विष पेरायचा प्रयत्न करू नका, सहन करणार नाही, मंत्री उदय सामंतांचं जलील यांना प्रत्युत्तर। 2 शिवसेना एकत्र येणं अशक्यच, मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य। गडचिरोलीतील पर्यटन स्थळांचा विकास करणार सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांचं आश्वासन। स्थळांच्या प्रचार प्रसिद्धीवर लक्ष केंद्रित केलं जाईल, आशिष जयस्वाल यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस उद्या जानेवारीला सिंधुदुर्ग दौऱ्यावर। कणकवलीत महायुतीची जाहीर सभा। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी फडणवीस ॲक्शन मोडवर। शिवसेना नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन करणार।
भाजप शिवसेना संयुक्त गट तयार करण्याबाबत होत होती चर्चा. कोल्हापुरातील इचलकरंजी महापालिका महापौर उपमहापौर निवडीची तारीख ठरली. 9 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता महापौर उपमहापौर पदाची निवडणूक पार पडणार. लाडकी बहीण योजनेच्या केवायसी साठी मुदतवाढ करणार मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती. महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाब विचारला असता झिरवाळ यांनी दिली माहिती. सिंधुदुर्गात शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारे उमेदवार ठाकरे सेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात. वेताळ बांबर्डे मतदारसंघातून बाजीराव झेंडे निवडणुकीच्या रिंगणात. राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांची माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर टीका. छत्रपती शिवरायांसह महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या कोश्यारींना पुरस्कार देऊन महाराष्ट्राचा अपमान केल्याची टीका. जलीलने 100 जन्म घेतले तरी भगव्याला हात लावू शकत नाही. साटम यांचा इम्तियाज जलील यांच्यावर संताप. देशावर मराठ्यांनी झेंडा रोवला होता. अमित साटम यांचं वक्तव्य. भारत हा विविध रंगांनी सजलेला आहे. देशाला रंगांमध्ये वाटण्यापेक्षा विकासाबाबत बोलणं गरजेचं. राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकींचं वक्तव्य. वसई विरार महापालिकेत भाजपचा गटनेतेपदी अशोक शेळके यांची निवड. फडणवीस रवींद्र चव्हाणांचा निर्णय. वसई विरारमध्ये भाजपच्या 43 नगरसेवकांचा विजय. भाजप एमआयएम एकाच नाण्याच्या 2 बाजू. केवळ लोकांची माथी भडकवण्याचं काम सुरू. हर्षवर्धन सपकाळांची टीका. मुंब्रा कधीही एका रंगावर अवलंबून नाही. मुंब्र्याचा रंग तिरंग्यावरती अवलंबून. सहर शेख यांचं वक्तव्य. हिंगोलीत पाणी टंचाई दूर करण्याच्या मागणीकरता दिग्रसवाणी गावकऱ्यांचं उपोषण. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकऱ्यांचं उपोषण. विहिरीचे खोलीकरण करून गावकऱ्यांना नळाद्वारे पाणी देण्याची मागणी. नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरील चित्ररथात सिल्लोडचे प्राचार्य प्रदीप कुमावत यांचा सहभाग. शिक्षण मंत्रालयाच्या चित्ररथाची मुंबईतील सर जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये निर्मिती. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात हिमालयन ग्रिफॉन आणि युरेशियन ग्रिफॉन गिधाडाचं दर्शन. ताडोबाचे बर्डमन सुमेध वाधमारे यांनी कॅमेरा दृश्य केलं चित्रित. ठाण्यात रिमझिम पावसाची हजेरी. वातावरणातील बदलामुळे अवकाळी पावसाच्या सरी. नवी मुंबईतील वायू प्रदूषणावर आज पुन्हा सुनावणी. आजच्या सुनावणीत सर्व मॉनिटरिंग सिस्टीम आणि त्याचा डेटा प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे नवी मुंबई पालिका आयुक्तांना न्यायालयाचे आदेश. देशभरातील विविध बँकांमधील सुमारे 8 लाख कर्मचारी अधिकारी 1 दिवसीय राष्ट्रव्यापी संपावर जाणार. देशभरातील बँकिंग व्यवहारांवर आज मोठा परिणाम होण्याची शक्यता. पन्हाळा गडावरील सादोबा तलाव परिसरात अतिक्रमण प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार धडक मोर्चा. मुंबईतील 12 विभागात आजपासून 10% पाणी कपात. पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या परीक्षणासाठी 7 फेब्रुवारीपर्यंत वार्षिक परीक्षणाचं काम सुरू. महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा वाढला तर उत्तर प्रदेशला कर्ज कमी करण्यात यश. आरबीआयने दिली आकडेवारी. मुंबईची हवा आरोग्याला हानिकारक. प्रदूषण नियंत्रण मंडळाची धक्कादायक आकडेवारी समोर. आता हार्बर मार्गावर गारेगार प्रवास. मुंबई ते पनवेल मार्गावर 14 एसी लोकल. हार्बर मार्गावर दिवसभरात एसी लोकलच्या 14 फेऱ्या. पीक आवरमध्ये मध्य रेल्वेकडून 2 एसी लोकल चालवण्यात येणार. स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीचा आत्मदहनाचा प्रयत्न. पतीच्या मृत्यूच्या पश्चात मिळणारे लाभ देण्याची मागणी. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रकार. कोल्हापुरातील वाघुर्डेत कविता रावण महिलेची आत्महत्या. ही आत्महत्या नसून हत्याच, नातेवाईकांचा आरोप. तर जळगावात आंबेडकर मार्केट समोर रुग्ण वृद्ध महिलेचं तिच्या मुलासह उपोषण. अन्न आणि औषधी कार्यालय तसेच चांदक रुग्णालयाच्या विरोधात आमरण उपोषण. शेतीपंपाच्या वीज प्रश्नावरून धुळ्यातील सामोडेतील शेतकरी आक्रमक. दिवसा किमान 8 तास सुरळीत वीज मिळण्याची मागणी. समृद्धी महामार्गावर येत्या 3 महिन्यात खानपान सेवा. महामार्गावर 22 पैकी 8 फूड प्लाझा कार्यान्वित होणार. शक्तीपीठ महामार्ग 856 किलोमीटरचा सुधारित संरेखन प्रस्ताव मान्यतेकरता सरकारकडे. 13 जिल्ह्यातील 395 गावातून जाणार महामार्ग. पश्चिम रेल्वे मार्गावर 12 नव्या एसी लोकल फेऱ्या सुरू. एसी लोकलने प्रवास न करणाऱ्या प्रवाशांना मात्र भरगच्च गर्दीने भरलेल्या लोकलच्या डब्यातूनच प्रवास करावा लागणार.
महालक्ष्मी उड्डाणपूल 31 ऑक्टोबरला होणार खुला. 78.5 मीटर उंचीचा पायलॉन उभारणीचं काम 55% पूर्ण. त्रिमंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान ठाण्यात 3 दिवस वाहतुकीत बदल. पंचम डिजिटल चॅटबॉट लॉन्च. घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामं मार्गी लागणार. बोर्डाच्या परीक्षेत कॉपी होऊ देऊच नका. हायकोर्टाने परीक्षा मंडळ राज्य शासनाला बजावलं. भंडाऱ्यात प्रकल्पग्रस्त चढले पाण्याच्या टाकीवर. मागील 40 वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्रलंबित. मंत्र्यांसोबत चर्चा होणार नाही तोवर खाली उतरणार नाही. आंदोलकांचा प्रशासनाला इशारा. कोल्हापुरात विंटेज गाड्यांचं प्रदर्शन पाहण्याकरता कोल्हापूरकरांची गर्दी. सिंधुदुर्गातील पणदूर किठा येथील हार्डवेअर दुकानाला भीषण आग. दुर्घटनेत दुकानातील साहित्य जळून खाक. मोठा आर्थिक नुकसान. तर रायगडच्या पुनाडे घाटात पर्यटकांच्या वाहनाचा अपघातात 5 प्रवासी जखमी. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू. कल्याणमध्ये पोलिसांनी जप्त केलेल्या गाड्यांना आग. भीतीचं वातावरण. परिसरात गोंधळ निर्माण. मालेगावात फुग्यात गॅस भरणाऱ्या सिलेंडरचा स्फोट. दुर्घटनेत 4 ते 5 जण जखमी. परिसरात भीतीचं वातावरण. नवी मुंबईतील पाम बीच परिसरात अपघात. गाडीचे टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. दुर्घटनेत 2 जण गंभीर जखमी. साताऱ्यात ऑपरेशन सह्याद्री चेकमेट. कराडमध्ये 55 कोटींचे 22 किलो अंमली पदार्थ जप्त. ड्रग्ज तस्करी प्रकरणी 5 जणांना अटक. तर जखमी तरुणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. 3 जणांवर गुन्हा दाखल. नागपूरमध्ये गांजा तस्करी. विशेष पथकाकडून तपासणी. ट्रकमधून गांजाची तस्करी. चालक ताब्यात. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. मुंबईत ज्येष्ठ अभिनेत्याच्या विरोधात घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार दाखल. अभिनेते नदीम खान यांना मालवणी पोलिसांनी केली अटक. वाशिममध्ये तूर पिकाच्या काढणीला वेग. यंदा पोषक हवामान लाभल्यानं तूर उत्पादक समाधानकारक होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त. अवकाळी पावसाची भीती. कांदा, गहू, हरभऱ्यावर संकटाचे ढग. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील हवामानात बदल. घाऊक बाजारात आवक वाढल्यानं टोमॅटो, शेवग्यासह लसूण, बटाटा, फळभाज्यांच्या दरात घट. काकडीच्या दरात वाढ झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती. तर फुलांच्या भावात वाढ. फुलांची आवक आणि मागणी वाढली. फुलांच्या दरात 10 ते 20% वाढ. पुणे घाऊक बाजारात साखर, खाद्यतेल, डाळी महागल्या. आवक कमी, मागणी जास्त. साखरेपासून बेसनापर्यंत दरवाढीचा भडका. डाळिंबाच्या भावात 10 ते 20% वाढ. गुलटेकडी फळ बाजारात मागणी तेजीत. नाशिकमध्ये सतत झालेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादनात 60 ते 65% घट. वाईन उत्पादनात 50 ते 60% घट होण्याची शक्यता. भारत युरोपियन युनियनमध्ये आज ऐतिहासिक मुक्त व्यापार करारामुळे भारत युरोपियन युनियनमध्ये आर्थिक सहकार्य वाढणार. 2007 मध्ये सुरू झालेल्या चर्चेला 18 वर्षांनंतर अंतिम स्वरूप. काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत मॅरेथॉन बैठक. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस नेत्यांची दुपारी 4:30 वाजता बैठक. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक. उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात. जम्मू काश्मीरमधील राजौरीत मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी. संपूर्ण बर्फाची चादर पाहायला मिळाली. हिमाचलमध्ये बर्फवृष्टी. 2 दिवस येलो अलर्ट. 835 रस्ते बंद. तर गुलमर्गमध्ये पारा उणे 10.2 अंश. हिमाचलमध्ये आज पुन्हा जोरदार बर्फवृष्टी होणार. स्ट्रॉंग वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय. पर्यटकांनी उंच ठिकाणी जाणं टाळावं. 70 किलोमीटर प्रति तास वेगानं वादळ येणार. हवामान खात्याचा अंदाज. जम्मू काश्मीरमधील डोडात बर्फाची चादर. मोठ्या प्रमाणावर बर्फ असल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत. मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात महाआरती. सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी. तामिळनाडूमधील थुथुकुडीत ज्वारीच्या शेतात पोपटाचं आगमन. मोठ्या प्रमाणावर पक्षी पाहण्याकरता नागरिकांची गर्दी.
आधारमध्ये फिंगरप्रिंट ऐवजी चेहऱ्याने ओळखण्याची तयारी. दरमहा 100 कोटी प्रमाणीकरणाचे लक्ष्य. AI आणि क्वांटम तंत्रज्ञानानं सुरक्षा वाढणार. बांगलादेशात 10 लाख नोकऱ्या जाण्याचा धोका. टेक्सटाईल मालकांची कारखाने बंद करण्याची धमकी. भारतीय सुतावरील कर सवलत रद्द करण्याची मागणी. हिमाचल प्रदेशमधील शिमल्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर ट्रॅफिक जॅम. तर गोव्याची दुसरी मुंबई होऊ देऊ नका, विकासाबाबत सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी शक्य. मंत्री रोहन खवंटे यांची माहिती. कर्नाटकमधील मंगळूरमध्ये तांदीर भावी बीचवर डेंडेन स्विम 2026चं आयोजन. मोठ्या प्रमाणात स्विमर्सने लावली उपस्थिती. तर चीनने जपानकडून आपले जुळे पांडा परत मागितले. हजारो लोक शेवटच्या वेळी पाहण्यासाठी पोहोचले. 50 वर्षांनंतर जपान पांडाशिवाय राहणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.